सीना नदीलगत आलेल्या रिधोरे गावातील पुरानंतरचा आढावा सरपंच विक्रमसिंह महाडिक यांच्याकडून घेण्यात आलाय। कुर्डुवाडी बार्शी रोड परिसरातील सीना नदीलगत असलेल्या रिधोरे गावातील पुरानंतरचा आढावा रिधोरेचे सरपंच विक्रमसिंह महाडिक यांच्याकडून घेण्यात आला। यावेळी बोलताना सरपंच विक्रमसिंह महाडिक म्हणाले की शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही। मात्र आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार संजय मामा शिंदे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप सोपल आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडून विविध पद्धतीने मदत मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बबनदादा शिंदे कारखान्यातर्फे दादांच्या माध्यमातून आम्हाला आणि संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला 4 दिवस शिजवलेला अन्नाचा पुरवठा हा गावाला त्याने अविरत केला 4 दिवसासाठी। आणि नंतर पाण्याची पातळी कमी झाली आणि पुन्हा पाण्याची पातळी कालपासून चढलेली आहे। तर त्यानंतर माडा वेलफेअर फंड म्हणजे धनराजदादा शिंदे यांच्या थ्रू काल कोरड्या शिद्याचं वाटप गावामध्ये झालं। तसंच आता चालू आमचे आमदार विधानसभा मतदारसंघाचे नारायण आबा पाटील यांच्याकडूनही आज कोरड्या शिद्याचं वाटप, किटचं वाटप आज झालेलं आहे। तसेच विक्रमदादा शिंदे यांच्या तर्फे सुद्धा कोरड्या शिद्याचं आज वाटप झालेला आहे। आणि निरंकारी संस्था आपल्या बार्शीची त्यांच्यातर्फे 2 दिवस झाला अन्नदान गावामध्ये होता। पाण्याची पातळी वाढल्याचा फोन अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर त्या पद्धतीनं आम्ही गावातील व्हॉट्सॲप ग्रुप तसंच तरुण मंडळी घरोघरी जाऊन सतर्कतेची माहिती देतात। ज्यांची घरं पाण्याखाली गेली अशांना स्थलांतरित करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळं जरी पाणी वाढलं तरी गेल्या 22 तारखेसारखी आता भीती नाही, आम्ही सतर्क आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं। पाण्याची जर पातळी वाढली तर आता काय केलंय की आपण प्रशासनाचं काय एनडीआरएफची टीम वगैरे काल येऊन गेल्या गावामध्ये आणि जोपर्यंत शेवटचा माणूस जोपर्यंत आता गेल्या वेळेस जे पाण्यात होता ते सगळी माणसं आम्ही बाहेर रेस्क्यू केलेली आहे। त्यामुळे आता पाणी जरी वाढलं आणि आम्ही स्वतः ग्रामपंचायत, आमच्या गावातली तरुण मंडळ वगैरे सगळे ग्रामपंचायत सदस्य वगैरे सुसज्ज आणि रात्र दिवस त्याच्यावर पोलीस पाटील वगैरे पहारा देऊन आहे पाण्यामध्ये।